तर नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे इन्स्पायर्ड स्टोरीमध्ये. तर आज आपल्यासोबत युवा नेतृत्व मी म्हणू शकते ते आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत आणि आज आपल्यासोबत आहेत मिस्टर संकेत कुटे सर, ज्यांनी खूप कमी वयात त्यांनी खूप काही अचीव केले आणि ते अजून फ्युचरमध्ये अचीव करण्याच्या वाटचालीला आहेत. आणि तर आज आपण त्यांचं जीवनशैली जाणून घेणार आहोत. दैनंदिन ते काय विचार करतात, त्यांची विचारसरणी काय आहे, ते आपण सगळं डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. आणि पॉलिटिक्सच्या पलीकडचं त्यांचं जीवन कसं आहे, ते कसे त्यांचा विचार करतात, दिवस कसा घालवतात, आणि ते आपण सगळं जाणून घेणार आहोत द इनसाइड स्टोरीमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत मिस्टर संकेत कुटे सर. धन्यवाद. इन्स्पायर्ड स्टोरीजचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला या ठिकाणी स्वतःला व्यक्त करण्यासाठी संधी दिल्याबद्दल खूप खूप थँक्स. तुम्ही स्वतःची पहिली कमाई कशी साजरी केली होती? मला अजूनही तो दिवस आठवतोय. स्वतःची पहिली कमाई मी आईने एक छानशी पैठणी साडी घेऊन ती साजरी केली होती. म्हणजे खूपच चांगली आणि तिच्या आवडत्या कलरची पैठणी साडी तिला मी गिफ्ट केली होती. आणि ती माझ्या पहिली कमाईचा जो पहिला खर्च जो असेल तर ती तशी या प्रकारे मी सेलिब्रेट केली. पण हे जे छोटे छोटे क्षण आहेत की साडी घेणं, मग त्या आईवरचा आईचा चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो खूप तुमच्यासाठी मौल्यवान असेल ना. म्हणजे तेव्हा तुम्हाला वाटलं की तुम्ही टॉप ऑफ द वर्ल्ड आहात. ॲक्च्युली कारण की आईंना साडी म्हणजे खूप आवड आहे त्यांना चांगल्या आणि अशा थोड्या भारी साड्या वगैरे घालल्या त्यांना खूप आवड. किंवा समाजात बाहेर वावरताना काही ठिकाणी त्यांना जास्त करून त्यांचं घरात राहणीमान कमी असतं. बाहेर समाजात काही फंक्शन्सला जाणं, काही पर्सनल मीटिंग्स अटेंड करणं, त्यामुळं आधीपासून त्यांना त्या गोष्टी आवडतात. तर मी खूप विचार करून आईंना काय गिफ्ट करता येईल हा विचार केला होता. त्याच्यावरनं कन्क्लुजन म्हणून त्यांना मी पैठणी साडी गिफ्ट केली होती. तुम्ही बराच विचार केला असेल ना की काय घेऊ नेमकं, म्हणजे मी काय घ्यायचं काय नाही. पण हे खूप किती वेळ लागला तुम्हाला अंदाजे तेवढा विचार करायला? पण जास्त विचार करण्या मला घ्यायचं काय हे फिक्स होतं मला साडीच, पण ती कुठल्या प्रकारची घ्यावी. मग तुम्ही कोणाची हेल्प घेतली त्याच्यामध्ये हेल्प अशी कोणाची घ्यायची गरज नाही पडली मला त्यावेळेस. पण कोणत्या प्रकारची साडी घ्यावी याच्यात मी कन्फ्यूज होतो. पण ॲट द एंड सुचवलं की आपण आईंना पैठणी साडी, किंवा मोस्टली वुमेन्सला पैठणी साड्या ह्या खूप आवडतात. हे मराठी वुमेन्सना म्हणजे मराठी पैठण्या खूप वुमेन्सला आवडतात. हो. अगदीच आणि बरोबर. तुम्ही जर बॉईज किंवा तुम्ही असं पुरुषांना जर विचारलं तर मला वाटत नाही पैठणी साडी पलीकडे पुरुषांना जास्त काय कळत असेल, माहित असेल. बरोबर, अगदीच बरोबर. मग तो एक मौल्यवान एक क्षण असेल तुमच्या मनाच्या एका कॉर्नर मध्ये की पूर्ण हृदयातच असेल. मला असं वाटतं की तो जो क्षण असेल जेव्हा आई बोलली असेल की अरे किती सुंदर साडी घेतली, तेव्हा जो आनंद असेल तो तुम्हाला आजपर्यंत मला असं वाटतं कम्पेअर मध्येच नसेल. हो, तो खूप छान फील झालं ऍक्च्युली मला त्यावेळेस पर्सनली. म्हणजे तो क्षण न विसरणार आहे माझ्यासाठी. तेच म्हटलं की तो पूर्ण हृदयात तुमच्या तो चित्रच असेल ते अजूनही. मग तुमचं प्रेरणाही म्हणजे एक इन्स्पिरेशन रोल मॉडेल तुमच्यासाठी कोण आहे? आई वडील सोडले तर, आणि त्यांच्याकडून शिकलेली एक मौल्याची एक काय म्हणतात त्याला ॲडवाईस असते, ती कोणती होती? माझ्या लाईफमध्ये माझ्या आई वडिलांनंतर जर प्रेरणादायी व्यक्ती असतील तर एकूण 3 व्यक्ती ज्यांचे माझ्या लाईफमध्ये मी प्रत्येक वेळेस प्रेरित झालेलो आहे. त्यातले प्रथम व्यक्ती म्हणजे जे आत्ता ह्या आपल्यासोबत ते आपल्या जगात नाही आहेत, ते म्हणजे दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप. त्यांच्याकडनं सर्वात महत्त्वाची गोष्ट जी शिकलो ते म्हणजे निस्वार्थ कर्म. म्हणजे समाजात तळागाळात काम करत असताना निस्वार्थ भावनेने काम करणं. म्हणजे आपण एखाद्याची मदत करतोय तर त्या मदतीच्या बदल्यामध्ये आपल्याला काही भेटेल ही आशा मनात न बाळगता काम करणे, हा गुण त्यांच्याकडनं संपादन केला असेल मी. माझ्या लाईफमधले दुसरे सगळ्यात महत्त्वाचे माझे इन्स्पिरेशन असतील ते म्हणजे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी झिंजुर्डे. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे बघून माझ्या लाईफमध्ये किंवा त्यांच्या विचाराशी सुसंगत राहून मी माझ्या लाईफमध्ये काही निर्णय घेत गेलो
आणि ते निर्णय कधीच चुकले नाही असं मला आतापर्यंत वाटतं. असे कुठलेच चुकीचे निर्णय माझ्याकडनं घडले नाहीत. तर पॉलिटिकल लाईफमध्ये काम करत असताना त्यांच्याकडनं मी एक गोष्ट शिकलो, ते म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आपण कशा प्रकारे हँडल करू शकतो, किंवा एखादी गोष्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायची असेल तर ते आपण कशा प्रकारे करू शकतो, किंवा मी आत्ता जे काही बोलतोय, जर माझं वक्तृत्व कितपत चांगलं आहे कितपत नाही हे मला माहीत नाही. मी आज 500 ते 1000 लोकांपुढे पण डायरेक्टली स्पीच देऊ शकतो, तेव्हा माझं जे वक्तृत्व आहे, हे जे वक्तृत्व माझं जे सुधारलं असेल किंवा जे जितकं मी काही शिकलो असेल हे त्यांच्याकडे बघत मी शिकत आलेलो आहे. आणि तिसरे माझे इन्स्पिरेशन माझ्या लाईफमध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्व असेल तर म्हणजे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप. त्यांच्याकडनं मी जी काही गोष्ट शिकलो ते म्हणजे एक यशस्वी बिझनेसमॅन, एक प्रसिद्ध यशस्वी बिझनेसमॅन आणि एक संघटन कौशल्य जे म्हणतो आपण, ह्या गोष्टी त्यांच्याकडनं मी शिकलो. मग तुमचे कॉन्टॅक्ट्स बरेच असतील, म्हणजे तुम्ही सोशल वर्कही करता, तुमचे कॉन्टॅक्ट्स बरेच असतील. मग ते कॉन्टॅक्ट्स मेंटेन करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट्स मेंटेन करणं कठीण होतं का तुमच्यासाठी? नाही, किंवा आहे का? कठीण नाही म्हणता यायचं त्याला. ॲक्च्युली कॉन्टॅक्ट जरी भरपूर असतील तरी एखाद्याला कोणाला जर माझी मदत हवी असेल त्यावेळेस ते मला संपर्क करतात, मी त्यांच्या मदतीला जाऊन जातो. मला कधी केव्हा कोणाची मदत लागत असेल तर त्यावेळेस मी त्यांना हक्काने बोलतो, आणि असं कधीच घडलेलं नाही की माझ्यासाठी कोणी काही उभं राहिलेलं नाही आहे. त्यामुळं माझे जे कॉन्टॅक्ट्स आहेत जास्त जरी असले, आणि आपण म्हणतो की 10 पैकी 5च असावेत पण ते आपल्या हक्काच्या आपल्या जवळचे असतात, तसं माझं म्हणणं नाही. 10 पैकी 10 म्हणण्यापेक्षा 20 असावेत, पण ते आपल्या वागणुकीवरती आणि आपल्या स्वभावावरती आहेत. ते 20 तुमच्या सोबत कसे असणार किंवा कसे वागणार आहेत, ते तुमच्यावरच हो. तर डिपेंडेड आहे. माझ्यापैकी ते 10 पैकी 5 जे असतील तेही तितकेच महत्वाचे जितके ते बाकीचे 10 महत्वाचे. म्हणजे तुम्ही एकंदरीत बऱ्याच गोष्टी हँडल करता, म्हणजे कॉन्टॅक्ट्स ना म्हणजे जपणं सुद्धा, हो, स्वतःला जपणं सुद्धा, फॅमिलीला जपणं सुद्धा, जपणं सुद्धा. हे एकत्रित तुम्ही हँडल करता इतक्या कमी वयामध्ये. एका जॉईंट फॅमिलीतनं आल्यामुळं मी समाजातल्या प्रत्येक घटकाला एक समान दृष्टिकोनातनं बघत असतो. माझा मित्र परिवार देखील प्रचंड मोठा आहे. सोशल लाईफमध्ये काम करत असताना माझं कार्यक्षेत्र जे पिंपळ सौदागर राहणे हे माझं कार्यक्षेत्र आहे. यामध्ये देखील मी आज एक भरपूर परिवार मोठा उभा केलेला आहे. पण ज्या दृष्टिकोनातनं मी माझ्या परिवाराकडे बघतो, माझे आई वडील, काका काकी असतील, बहीण भाऊ असतील, यांच्याकडे बघतो, त्याच समान दृष्टिकोनातून मी माझे मित्र परिवाराकडे आणि ह्या समाजातील प्रत्येक नागरिकांकडे बघतो. त्यामुळे मला हे कॉन्टॅक्ट हँडल करणं कधीच अवघड गेलं नाही अवघड आतापर्यंत. गेलं नाही, म्हणजे सगळ्यांची मनं तुम्ही बऱ्यापैकी जपता, एकदम परफेक्ट एक्झॅक्टली. जपता. मग त्यामध्ये तुमचं मन जपणं कठीण कधीतरी तरी होत असेल ना, तुम्हाला वाटत तर असेल ना की अरे मी सगळ्यांचं बघते, माझं काय? तो एक क्षण येत असेल ना तुमच्या सोबत पण? असा एक नाही, असं दिवसातनं रोज 2 क्षण येत असतात माझ्यासोबत. येतात माझ्यासोबत असे दिवसातले प्रत्येक वेळेस, म्हणजे दिवसातनं अशी 2 क्षण येतात. पण ह्या गोष्टी इग्नोर करून पुढे जायचं असतं, कारण की आजच्या जीवनामध्ये ह्या गोष्टींना आपण किती व्हॅल्यू देतोय हे आपल्यावर डिपेंड आहे. बरोबर. जर मी त्याच गोष्टी अशी जर अडून बसलो तर माझी पुढची जी ग्रोथ आहे किंवा जे मला अचीव करायचं आहे तिथं मी ठरलेल्या वेळेत किंवा जे मी नियोजन केलं त्यावेळेस मी पोहोचू शकणार नाही. त्यामुळं ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत, त्याच्याकडं आपल्यावर डिपेंड आहे आपण त्या कशा प्रकारे हँडल करून पुढे जातोय असं मला वाटतं. मग तुम्ही एकटेपणात म्हणजे तुमच्यासाठी एकटेपणाची व्याख्या काय आहे? वैयक्तिक माझ्यासाठी जर एकटेपणाची व्याख्या विचारलं तर माणूस कधीच एकटा नसतो. माझ्यासाठी मी कधीच एकटा नसतो, कारण की भूतकाळातल्या चांगल्या आणि वाईट ज्या आठवणी आहेत ह्या सदैव माणसासोबत असतात. वैयक्तिक माझ्यासाठी विचारलं तर माझ्या भूतकाळामध्ये खूप साऱ्या काही चांगल्या आठवणी पण आहेत किंवा काही वाईट आठवणी पण आहेत. जेव्हा कधी मी एकटा असतो, रात्री झोपायच्या वेळेस म्हणा, झोपताना म्हणा, किंवा कुठे बाहेर सोलो राईड करत असेल त्यावेळेस म्हणा, किंवा मी साईटवर जेव्हा असेल एकटा बसलो असेल विचार करत असेल त्यावेळेस म्हणा, त्या आठवणी प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असतात. त्यामुळं मी एकटा कधीच नसतो असं
मला वाटतं. म्हणजे तुम्ही कधीच एकटे नसता, एकटे आपण तुम्ही कधी नसतोच. त्या विचारातून पुढे जाता असं तुम्हाला म्हणायचं की येस, ते विचार करून तुम्हाला एक मोटिवेशन पुढचं मिळतं. मोटिवेशन भेटतं. बरोबर. मग एक सक्सेसफुल व्यक्तीचं बॉडी लँग्वेज मॅटर करतं की त्याचे विचार मॅटर करतात? मला तरी असं वाटतं की विचार, कारण की माणूस जो विचार करतो तसा तो वागतो. म्हणजे आज मी जे विचार माझे असणार आहेत त्याच प्रकारे माझी बॉडी लँग्वेज असणार आहे. आज जर माझे विचार चांगले असतील तर माझी बॉडी लँग्वेज त्याप्रमाणे चांगली असणार आहे. माझे विचार जर पॉझिटिव्ह असतील तर माझी बॉडी लँग्वेज किंवा माझी वागणूक देखील पॉझिटिव्हच असणार आहे. त्यामुळे विचार हे महत्वाचे असतात. सक्सेसफुल माणसाचे विचारच हे चांगले मॅटर करतात. विचार मग आपण एकंदरीत बोलू शकतो की जर एखाद्याचं बॉडी लँग्वेज जसं असेल त्याच्यावरून त्याचे विचार आपल्याला कळतात, हे आपण बोलू शकतो. हो, बोलू शकतो आपण. बॉडी लँग्वेजवरून आपण एखाद्याचे विचार काय असले ठरवू शकतो, काही अंशी प्रमाणात तर ठरवू शकतो असं मला वाटतं. पण तुम्ही मोस्टली पब्लिक फिगर्सना डील करता, बरोबर? तर त्यांचे तुम्ही जज करता का एखाद्याला की त्याची बॉडी लँग्वेज अशी आहे तर त्याचे विचारही असेच असू शकतात, असं नाही, तुम्ही कधी थॉट मी प्रोसेसमध्ये? खरं जर सांगायचं झालं तर मला एखाद्याला जज करायला नाही आवडत. कारण की ज्या क्षेत्रामध्ये आपण राहतोय, आपण जर तो जो स्वभाव माझ्यामध्ये मी आणला तर समाज देखील मला जज करायला लागेल. मग माझ्याकडनं झालेली एकही चूक ही अमान्य असणार आहे बरोबर, सर्वांसाठी. बरोबर. त्यामुळं प्रत्येकाचा स्वभाव जसा असतो त्याप्रमाणे तो वागत राहतो. जज करण्याचा हक्क आपण म्हणजे आज समाजामध्ये तुम्ही बघता मुलींना किंवा महिलांना जर त्यांच्या ड्रेसेसवरनं जज केलं जातं, पण ते बघणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे असं मला वाटतं. त्यामुळे समोरचा कसा आहे याच्यापेक्षा आपण त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनाने बघतो हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला बरोबर. मी जस्ट उदाहरण दिलं तर माझ्यासाठी तो कसा आहे ह्याच्यापेक्षा मी त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघतो हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे दृष्टिकोन हे खूप महत्वाचं खूप असतं. महत्वाचं विचार गोष्ट आहे. आणि दृष्टिकोन हे खूप खूप महत्वाचं महत्वाचं असतं. असतं. आपण जर कधी आज मित्रमंडळी जर आपण किंवा सगळ्यांबरोबर बसलो तर आपण सगळ्यात पहिलं एखाद्याला जर कुठल्या गोष्टीमध्ये कोणी थोडा धोका दिला किंवा डिच केलं किंवा एखाद्याला कुठं फसवलं तर त्याचं थोडंसं जग खूप वाईट आहे रे, जग खूप वाईट आहे रे. तर जग वाईट नसतं, आपण जग खरंच खूप चांगलं आहे. फक्त आपण जगाकडे वाईट दृष्टीने बघतो असं मला वाटतं. जर आपण जगाकडे किंवा जगातल्या प्रत्येक समाजाकडे चांगल्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते आपल्याला चांगलंच दिसणार आहे. हे अगदीच मोलाची गोष्ट बोललात तर तुम्ही. आपण हो, आणि ही सवय जर आपण आपल्याला लावून घेतली तर समाज देखील आपल्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघणार आहे. ऍक्च्युली ही देखील गोष्ट हे तुम्हाला मी आता बोललो, हे पण म्हणजे माझे मार्गदर्शक डोंगररावजी झिंजुर्डे यांच्याकडच्या ही गोष्ट मी शिकलो की आपण समोरच्याकडे किंवा आपण जगाकडे कोणत्या दृष्टिकोनाने बघतो हे जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. पण पब्लिक फिगर म्हणून लोक जज करतातच, ह्यात शंकाच येत नाही. म्हणजे आपले विचार किती चांगले असले तरी जज करणाऱ्याचे विचार काय आहेत हे आपल्याला माहित नसतात. हे आपल्याला माहित नसतात. पण त्याच्यातून तुम्ही कसं बाहेर येता एक पब्लिक फिगर म्हणून? पब्लिक फिगर ऍक्च्युली मी एक पब्लिक फिगर नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी फक्त आमच्या आई नगरसेविका आहेत, त्यांच्या माध्यमातून मला काय समाजसेवा करता येईल हे माझं कार्य आहे. आज समाजामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निर्मलाताई कुटेंचा मुलगा म्हणून वावरण्यापेक्षा त्यांचा एक सामान्य कार्यकर्ता किंवा भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मिरवण्यामध्ये मला जास्त धन्यता वाटते, तसं खरं सांगायला गेलं तर. पण तुमच्यावरही टीका एका पॉइंटला केली जातच असेल, मग ते तुम्ही कसं सावरता स्वतःला त्यातून? कारण की ती टीका कधी कधी एक्स्ट्रीम लेवलला पण जाते, एकदम टोकाची टीका पण असते आणि एक मीडियम की अरे हा बोलतात लोक, बोलू दे, मी माझं काम करणार, एवढ्या लेवलला पण असते. पण काही टीका खूपच खालच्या थराला पण कधी कधी असतात. तुमचा उद्देश चांगलाच असतो तो, पण लोक तो दृष्टिकोनातून न बघता वेगळाच दृष्टिकोन घेतात. पण तुम्ही त्यातून कसं बाहेर पडता की जाऊ दे हेच तुम्ही बोलून जाता पुढे, की काही तुमचं वेगळं काही इन्स्पिरेशन असतं? खरं तर काही टीका ह्या खरंच अशा एक्स्ट्रीम लेवलच्या असतात, त्या वैयक्तिकली माझ्यावर झाल्या तर त्या टीका सांभाळून घेतो.
पण टीकांना उत्तर देण्यापेक्षा कसं आहे, माझा एक विचार ठरलेला आहे, माझे जे गोल्स आहेत किंवा माझे जे अचिव्हमेंट्स आहेत त्याच्यावर मी खूप फोकस्ड आहे. आणि टीका म्हणा किंवा कोणी तुम्हाला बॅकबिचिंग्स म्हणा, हे त्या माझ्या मार्गातले खूप छोटे काटे आहेत, खूप छोटे काटे आहेत. किंवा त्याच्याजवळच मी अडखळून बसणं, त्याला मी टॅकल करत बसणं, इतका वेळही माझ्याकडे नाही. आणि स्वतःला तिथं अडकवून ठेवून स्वतःचा संयम हिरावणं आणि स्वतःला अशांत करणं, त्यातनं आपल्याकडनं कोणती चूक होणं, चिड येते, राग येते, भरपूर प्रमाणामध्ये येते, पण त्याला कुठेतरी इग्नोर करून पुढे जाणं हे माझ्यासाठी सर्वात जमेची बाजू म्हणावं किंवा सोयीस्कर माझ्यासाठी सर्वात हेच आहे की त्याला इग्नोर करून पुढे जाणं. म्हणजे कितीही काही झालं तरी मी माझं काम मी करणारच माझं आहे, काम करणार. मला Yes. कोणी अडू नाही शकत आणि मी चांगलं कामच करणार आहे. Yes, actually. आणि हे मला म्हणजे तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन आहे स्वतःला की मी चांगलं कामच करतोय. लोक कितीही काही बोलले तर ते बोलतातच, ते वाईट दृष्टी असतेच, पण मी चांगलं काम करतोय तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन आहे. हे सॅटिस्फॅक्शन, आता मी चांगलंच काम करणार, माझ्याकडनं कधी चूक होणारच नाही. आता याला जर मला अहंकार किंवा गर्व मानसाल की मी चांगलंच करणार, माझ्याकडनं कधी चुकीचं काम होऊच शकत नाही, तर या गोष्टीकडे मी अँगलनी नाही बघत. मी असं विचार करतो की माझ्या आई वडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार केले ते, तर त्याला अनुसरून कुठंतरी माझ्याकडनं चुका ह्या नाही होणार, आणि झाल्या तरी कमी प्रमाणात होणार, किंवा त्या चुकांमुळं कोणाला जास्त त्रास होणार नाही. त्यामुळं आई वडिलांच्या परिवाराच्या संस्कारावरती विश्वास ठेवून पुढे जातो मी. स्वतःवरती विश्वास आहेच, पण उद्या जर मी विचार केला असा की मीच चांगलं काम करणार, माझ्या इतकं चांगलं काम कोणी करू शकत नाही, तर माझ्याकडनं चूक होणारच नाही, हा आविर्भाव जर माझ्यात आला तर नक्कीच माझ्याकडनं चुका होणार आणि माझ्या काही निर्णयांमुळे दुसऱ्यांना त्रास होणार असं मला वाटतं. त्यापेक्षा चांगलं आहे की आई वडिलांच्या संस्कारावरती विश्वास ठेवून पुढे जाणं. अगदी बरोबर. आपण एक वेगळ्याच सेगमेंट मध्ये येऊया, तुमच्या आवडत्या गोष्टींवर आपण येऊया. स्पोर्ट्स बद्दल तुमचे काय विचार आहेत? स्पोर्ट्स हा माझ्या लाईफ मधला शेवटपर्यंत एक अविभाज्य भाग आहे. माझं भूत, प्रेझेंट आणि भविष्यामध्ये खेळायला मी लाईफमध्ये खूप प्राधान्य दिलेलं आहे. माझ्या करिअरची सुरुवात खेळातनं जर मी केली असेल, तो खेळ म्हणजे कबड्डी. पिंपळे सौदागरला घरात कबड्डी खेळायचा खूप मोठा इतिहास आहे. माझे घरातले भाऊ असतील, वडील असतील, काका असतील, त्यांनी देखील त्यांच्या खेळाची सुरुवात कबड्डी या क्षेत्रातच पुढे आले. ते पुणे डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत मी कबड्डी खेळलो, मनापासून तो खेळ खेळला. त्याचबरोबर क्रिकेट देखील मला खूप आवडतं. आजही माझी दिवसाची सुरुवात जी आहे ती क्रिकेटने होते. त्यामुळं खेळाला मी माझ्या लाईफमध्ये खूप प्राधान्य दिलेलं आहे. मग आत्ताचं जर आपण स्पोर्ट्सचा डायनॅमिक्स बघितलं महाराष्ट्रातलं, तर तुम्हाला काय वाटतं की स्पोर्ट्समध्ये डेव्हलपमेंट होतीये? हो, पहिल्यापेक्षा आत्ता महाराष्ट्र माणसाल, पुणे जिल्हा किंवा भारत माणसाल खेळामध्ये खूप चांगली वाटचाल आपण करतोय, कारण की खेळाडूंना अलीकडे खूप चांगले दिवस आलेले आहेत. तुम्ही कबड्डी हा खेळच घ्या, तुम्ही हा एक सांघिक आणि देसी प्रकारचा खेळ मानला जाणारा, पण कबड्डी प्रीमियर लीगमुळे आज कितीतरी गरीब कबड्डी खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म भेटला आहे. कबड्डी प्रीमियर लीगमुळे खूप चांगला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. आज खेड्यापाड्यातले जे खेळाडू आहेत त्यांना प्रो कबड्डी लीगमुळे चांगले त्यांना पैसे देखील मिळत आहेत, त्यांना ॲड्स करायला मिळत आहेत, त्यांना किंवा समाजामध्ये त्यांना वावरण्याचं एक स्थान मिळालं त्यांना. म्हणजे ज्या ठिकाणी आपण बघत असतो की प्रमुख पाहुणे म्हणून एखाद्या पॉलिटिकल नेत्यांना बोलवलं जातं, त्या ठिकाणी आज ते खेळाडूंना देखील बोलवलं जातंय. आणि त्यांच्याकडे बघून आज कुठंतरी युवा पिढी घडतीये. म्हणजे आजच्या युगामध्ये आउटडोर आणि इनडोअर गेम्स ह्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर इनडोअर गेम्समध्ये जास्त करून मुलं अडकून पडलेली आहेत. मोबाईल गेम्स असतील, कम्प्युटर गेम्स असतील, ह्याच्यामध्ये जास्त मुलं अडकून पडलेली आहेत. पण अशा प्रकारच्या खेळाडूंकडे बघून किंवा खेळाला आज जे चांगले दिवस आलेले आहेत किंवा त्याची खेळाची जी प्रसिद्धी वाढती आणि चांगले खेळाडू जे घडतात त्यांच्याकडे बघून लहान मुले जे असतील किंवा येणारी नवोदित पिढी जी ही आउटडोर गेम्स खेळण्याकडे त्यांचा कल जास्त वाढत चाललेला आहे. म्हणजे एकंदरीत चांगली गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. खरंच खूप चांगली गोष्ट आहे.
म्हणजे एक महाराष्ट्र मुलांना एका लेवलमध्ये जाणं ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे. हो, आणि सरकार देखील खेळाडूंसाठी खूप साऱ्या योजना आणतील, बरोबर. भरपूर साऱ्या योजना आणतील, ज्याच्यामुळे तळागाळातल्या खेळाडूंना वरती येण्यासाठी वाव मिळतोय. मग जर तुम्हाला चान्स मिळाला एक हम्म. की तुम्ही पण ती लीग मध्ये जर तुम्हाला एंट्री मिळाली तर तुम्ही कबड्डी खेळाल परत? नक्कीच. कबड्डी आता जरी मी फिजिकली कबड्डी सोडली असेल तरी तो खेळ माझ्या मनामध्ये शेवटपर्यंत राहणार आहे. जरी आता मला चान्स भेटला तरी नक्कीच तो खेळ खेळायला मला खरंच आवडेल. मग तुमच्या कणाकणात कबड्डी आणि क्रिकेट Yes. असं म्हटलं तरी चालेल. Yes. मग तुम्ही म्हणजे पूर्ण PCMCच्या मुलांसाठी काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज ऑर्गनाईज कधी केल्यात किंवा त्यांना एक तुम्ही प्रोत्साहन द्यायचं एक काही कारण बनले आहात का? एक फुटबॉल टीम आहे पिंपळे सौदागरमध्ये. तर त्यांना ज्या काही मदत लागतील, त्यांना मॅचेस खेळण्यासाठी पुढे बाहेर जायचं असेल तर त्यांना किट्स हवे असतील ट्रॅव्हलिंगसाठी किंवा कोणाला काही पर्सनल हेल्प हवी असेल तर त्यासाठी मी त्यांना 24/7 अवेलेबल असतो त्यांच्यासाठी मी. म्हणजे कारण त्यांच्याकडे मी फक्त खेळाडू म्हणून बघतो म्हणून त्यांच्यासाठी मी अवेलेबल की तुम्ही फक्त तुमचा खेळ खेळा. तुम्ही कुठे तुमचा खेळ खेळा. पिंपळा सौदागरचं नाव कुठंतरी राज्य पातळीवर देश पातळीवर गेलं पाहिजे. आणि ॲक्च्युली त्या क्लबमध्ये खरंच खूप चांगली मुलं फुटबॉल खेळणारी आहेत. त्यामुळे त्यांना कसल्या प्रकारची जर मदत लागली किंवा पिंपळा सौदागरमध्ये आज कबड्डी क्रिकेट क्षेत्रातनं खूप काही मुलं पुढे आहेत, त्यांना जर काही फायनान्शियल हेल्प लागली तर त्यांचे संपर्क करून त्यांना काय हवं नवं ती गोष्ट बघणं. माझ्याप्रती माझ्या लेवलनुसार नवोदित खेळाडूंना जर काही मदत करता आली तर ते मी करत असतो. मग तुम्ही एक स्पोर्ट्समॅन आहात म्हणून ही स्पोर्ट्समॅनशिप तुमच्यामध्ये आहे की मला आता वेळ नाही पण तुम्ही पुढे जा, तुम्ही माझी स्वप्न पूर्ण करा असं तुम्हाला एकंदरीत वाटतं? ऍक्च्युली मी एक स्पोर्ट्समॅन आहे आणि मी त्याच्याकडे फक्त स्पोर्ट्स ह्याच अँगलने बघतो म्हणून मी ही गोष्ट करू शकतो. कारण की त्यामध्ये मला फक्त एक खेळाडूच दिसतो. बाकी तो माझ्या किती जवळचा आहे किंवा लांबचा आहे हे मॅटर नाही करत मला. तुझा खेळ उत्तम आहे, तू पुढे तू पुढे जा, तुला एक चांगला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करणार. त्या अनुषंगाने त्यांना मी हेल्प करत असतो. ती खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही एका मुलाला जो खूप केपेबल आहे, स्पोर्ट्स खेळतो, तो एका लेवलला जेव्हा तुम्ही बघता त्याला, तुम्ही स्वतः त्याला किंवा पाठवलं असेल किंवा तुम्ही त्याला मदत केली असेल नकळत, आणि तुम्हाला तो जो आनंद असतो तो एक वेगळाच आनंद असेल. खरंच तुम्हाला सांगतो 2021-22 हे 2 वर्षी मी राज्यस्तरीय कराटे मॅचेसच्या स्पर्धाचं आयोजन केलं होतं आमच्या नगरसेवक निर्मलाताई कुटे यांच्या माध्यमातून. तर राज्यभरातून त्या स्पर्धेसाठी जवळपास 700 ते 800 खेळाडू त्यावेळेस आले होते संपूर्ण राज्यभरातनं. तर गेले 2 वर्ष झाले ती मी एक स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी अरेंज करत होतो कराटे या माध्यमातून. त्याच्यामध्ये लहान वयोगटापासून तर मोठ्या वयोगटापर्यंत भरपूर साऱ्या मुलांनी तिथं तर त्यांना आकर्षक ट्रॉफीज देणं, प्रशस्तीपत्रक देणं, काही फायनान्शियल हेल्प करणं, जे काही करता येईल ते मी त्यांना केलं. आजही ती मुलं सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा त्या लहान मुली असतील मुलं असतील मला भेटतात, मला मेसेज करतात. माझ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीजवर त्यांचे मला फोन्स असतात. हो, त्यांचं लक्ष असतं. कुठंतरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळाडू माझ्या सोबत अशा प्रकारे अजूनही कनेक्टेड आहेत. मग ते एक स्पोर्ट्समॅनला खूप आनंद होत असेल की म्हणजे ते अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यांना मी लक्षात आहे, मी एवढं केलेलं त्यांच्याही अजूनही लक्षात आहे. हे एक स्पोर्ट्समॅनला खूप असं तुम्हाला आनंद वाटत असेल. डेडिकेटेड स्पोर्ट्समॅन जो असतो त्याला त्याच्या स्पोर्ट्स लाईफ व्यतिरिक्त डेडिकेटेड स्पोर्ट्समॅन म्हणतोय मी, त्यांना त्यांच्या स्पोर्ट्स लाईफ व्यतिरिक्त जास्त कशाशी काही घेणं देणं नसतं. पण त्यांच्या अशा लाईफमध्ये तर त्यांना छोटीशी मदत कुठे मी केली असेल आणि त्यांच्यासाठी जर मी लक्षात राहतोय तर माझ्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. इतक्या लहान वयात इतके सक्सेसफुल ऍक्टिव्हिटीज उभे कसे केल्या तुम्ही? सक्सेसफुल आणि ज्या इतक्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज मी करतो खरं तर एकट्याच्याने करणं शक्य नाही. ह्याच्या मागं एक संघटना आहे, ह्याच्या मागं माझा परिवार, आई वडील, मित्र, भाऊ, एक यांच्या हिमतीच्या जोरावरती आणि यांच्या साथीच्या मदतीने हे ऍक्टिव्हिटीज मी करत आलेलो आहे. खरं तर गेले
12 ते 15 वर्ष झालं एक अशा संगतीमध्ये मी राहिलेलो आहे की त्याच्यातनं मी खूप प्रेरित झालेलो आहे. धर्मसेवा असेल, राष्ट्रसेवा असेल किंवा समाजसेवा असेल, ह्यासाठी खूप प्रेरित झालेलो आहे. आणि ह्या प्रत्येक वेळेस मी ज्या काही ॲक्टिव्हिटीज करतो, म्हणजे त्यात इलेक्शन कॅम्पेनिंग असतील किंवा काही सामाजिक सेवा असेल किंवा करोनामध्ये खूप साऱ्या लोकांना मदत करणे असेल, तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस संघटना माझ्या मागे उभी आहे. मी जरी पुढे एक फेस असलो तरी माझ्या मागं मला साथ देणारे, मला मदत करणारे खूप सारे हात आहेत. तर त्यांच्या मदतीच्या साह्यानेच हे ॲक्टिव्हिटीज मी प्लॅन करू शकतो आणि ते सक्सेसफुली ते मी इम्प्लिमेंट करून त्यांना एक यशापर्यंत नेऊ शकतो. इतक्या लहान वयात इतकी समज येणं म्हणजे एक काय म्हणतात त्याला, एक जेनेटिक्सच बोलायला लागेल ते. नाही, मला असं वाटतं की आपलं वय हे कधीच निश्चित नाही करू शकत की तुम्ही काय करायला हवं, काय करायला नको. तुम्ही आज जर बघसाल तर आउट ऑफ कंट्रीजमध्ये आज वयाच्या 15-16 वर्षाचे देखील शास्त्रज्ञ आहेत. काही मुलं मुली जे काही काही नवीन नवीन शोध लावत आहेत वयाच्या 15व्या-16व्या वर्षी. आणि आज आपल्या इथे तुम्ही भारतात देखील बघायचं म्हणसान तर काही जे आजकाल एक मध्ये मी एक टीव्हीला बघितलं होतं, एक 21 वर्षाच्या मुलाने एक गाडीचा एक पार्ट तयार केला होता असा की ज्याच्याने कमीत कमी पेट्रोल वापरलं जाईल. त्याचं वय फक्त 21 वर्ष होतं. तर याच्यावरून मी म्हणतो की वय हे कधीच तुमचं ठरवू शकत नाही की तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटीज किती छोट्या किंवा मोठ्या, ती तुमची समज, ती तुमची संगत, तुम्ही कोणत्या संगतीमध्ये राहता आणि तुम्ही कशा प्रकारचा विचार करता त्याच्यावर तुमच्या ऍक्टिव्हिटीज मॅटर करतात. आई वडील सोडले तर तुमचे आधारस्तंभ कोण आहेत? आई वडील सोडले तर माझे दैनंदिन जीवनामध्ये किंवा माझ्या सक्सेसफुल लाईफमध्ये जर माझे आधारस्तंभ असतील ते म्हणजे माझी फॅमिली. मी एका जॉईंट फॅमिलीमधनं येतो, त्यामुळे मला 2 काका, 2 काकी, 2 भाऊ आणि 2 बहिणी असे माझे एक परिवार आहे पूर्ण. ते असतील, त्याच्यासोबत माझे मामा असतील, त्यांचा देखील खूप मोठा आधार असतो. आणि त्याचसोबतच माझे मित्र, माझे एकदम जे जवळ क्लोज फ्रेंड्स आहेत माझे, त्यांचं देखील काही गोष्टी, कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा न कराव्यात हे मी कधी कधी निर्णय घेण्याआधी शेअर करतो. एखादा निर्णय मी कधीही छोटा किंवा मोठा असं वैयक्तिक एकटा घेत नाही, तो त्यांच्यासोबत शेअर करून घेतो. त्यामुळं तो निर्णय घेताना त्यांचा खूप मोठा आधार मला मिळतो. त्यामुळं आई वडिलांनंतर जर म्हणायचं झालं तर हे सर्व माझे एक आधारस्तंभ म्हणून प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे. तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत आणि तुमच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवायची तुमची इच्छा आहे का? आईच्या पावलावर पाऊल ठेवायची इच्छा आहे का? खरं तर त्या एक पॉलिटिकल फेस आहेत, त्यामुळं मला कधीच एक पॉलिटिकल फेस बनण्यात तिळमात्र इच्छा नाही. त्यांच्यासोबत राहून सामाजिक सेवा, सोशल वर्क करण्यामध्ये भरपूर इच्छा आहे. त्यामुळं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्यापेक्षा त्यांच्यासोबत राहून त्यांना काही मदत करता येईल किंवा समाजाची काही सेवा करता येईल तर त्याकडे माझा जास्त कल आहे. फ्युचर प्लॅन्स म्हणसाल तर वैयक्तिकली एक फायनान्शियली एक चांगली ग्रोथ करणं स्वतःची, फॅमिलीला हव्या नको त्या गोष्टी बघणं. माझ्या फ्युचर प्लॅन्समध्ये अजून पिंपळे सौदागरला मला एक वेल्थ सिटी बनवण्यामध्ये देखील मी त्याबद्दल खूप जास्त विचार करतो. माझ्यासाठी सर्वात समाधानकारक गोष्ट ही असणार आहे की पिंपळे सौदागर मधल्या नागरिकांनी बाहेर अभिमानाने ही गोष्ट सांगावी की हो, मी पिंपळे सौदागरचा नागरिक आहे. ही गोष्ट तो ज्यावेळेस अभिमानाने सांगेल त्यावेळेस कुठंतरी सौदागर एक उत्तम प्रकारे मी डेव्हलप केले असं मला वाटतं. म्हणजे पिंपळे सौदागर मधल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला इथं सॅटिस्फाईड फील व्हायला हवं. यासाठी माझ्या फ्युचरमध्ये मला जे काही करावं लागेल किंवा जे काही प्लॅन्स मला इम्प्लिमेंट करावे लागतील त्यासाठी ते मी करत राहील. म्हणजे एकंदरीत काही वर्षांनी किंवा ह्याच वर्षी मला असं वाटतं की तुमच्या मामांनी जसं पुणे म्हणजे केपी, कोरेगाव पार्क, तसंच नंतरची सिटी जी असेल ती पिंपळे सौदागर ॲज PS असेल. अगदीच म्हणजे
नक्कीच तसे आपले उद्दिष्ट आहेत. तर याच मार्गक्रमणाने आम्ही आत्ता पावलं टाकत आहोत. आज पिंपळ सौदागरमध्ये तुम्ही जर म्हणसाल तर जिल्हा किंवा राज्य पातळीवर असून देश पातळीवरती एक अचिव्हमेंट जर तुम्हाला सांगायचं झालं तर पिंपळ सौदागरमध्ये एक लिनियर अर्बन छत्रपती शिवाजी महाराज लिनियर अर्बन गार्डन म्हणून आहे. तर हे महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम गार्डन आहे. तर अशा प्रकारचे काही डेव्हलपमेंट्स किंवा काही प्रोजेक्ट्स फ्युचरमध्ये मला करता येतील का, तर या संदर्भात विचार जास्त मी आत्ता करत आहे. म्हणजे तुमचा कल पिंपळ सौदागरला एक डेव्हलप्ड सिटी हो म्हणून ओळखायलाच पाहिजे हो लोकांनी, ओळखायलाच पाहिजे. हे तुमची वाटचाल तुम्ही आहे. आज देश पातळीवर जर बघसाल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता विकसित भारत संकल्पना हा एक Factor. टॉपिक, हा एक फॅक्टर देशापुढे मांडलेला आहे, विकसित भारत. त्याचप्रमाणे पिंपळ सौदागरकडे मी बघतो, एक विकसित पिंपळ सौदागर कसा असणार आहे, एक विकसित पिंपळ सौदागर कसा असणार आहे आणि त्या अनुषंगाने मला काय करता येईल. तर माझ्या फ्युचर प्लॅन्स मधील हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. बरोबर. तुमच्या दृष्टिकोनातून सोशल वर्क म्हणजे काय? सोशल वर्क हा माझ्या लाईफमधला खरंच खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ही 2 शब्दात जर सांगायचं म्हटलं तर आज आपण समाजातले खूप सबल घटक आहोत, म्हणजे आपण खूप सदृढ घटक आहोत. मी असेल किंवा माझी फॅमिली असेल, माझा मित्रपरिवार असेल, हा खूप सदृढ आहे. एका बाजूला जेव्हा सदृढ येतो तेव्हा समाजात दुसऱ्या बाजूला हा निर्बल समाज येतो, खूप तळागाळातला समाज येतो. जोपर्यंत हा सदृढ समाज ह्या निर्बल समाजाला हात देऊन पुढे घेत नाही किंवा स्वतःच्या बरोबरीमध्ये घेत नाही किंवा त्यांना हेल्प करून होईल तितक्या क्षमतेने स्वतःच्या लेवलने त्यांना हेल्प करून त्यांना पुढे जाण्यात मदत करत नाही, तोपर्यंत तुमची सोशल वर्कची डेफिनेशन ही पूर्ण होऊ शकत नाही. आजकाल तुम्ही जर बघितलं तर मोबाईल घेऊन रील्स बनवून मी हे केलं मी ते केलं करणारे खूप आहेत, पण खरंच त्या समाजातील घटकापर्यंत तळागाळातील पोहोचून त्यांना पुढे घेऊन येण्यासाठी किंवा त्यांना समान दर्जा देण्यासाठी कोण खरंच प्रयत्न करत आहे का, तर ते करत असतील तर ती खरी सोशल वर्क असं मला म्हणायचं. मग ती कालांतराने ती व्याख्या जी आहे ती अजून डेव्हलप होतीये का तुमच्यासाठी? जसं जसं तुम्ही तळात जाताय तसं जसं तुम्ही कामं करताय, तर ती डेफिनेशन बदलत चालली आहे का तुमच्यासाठी? म्हणजे तुम्ही एक चांगलं काम करताय बरोबर, तर ते तुमच्यासाठी काही त्याची व्याख्या अजून बदलत चालली, की जे होतं की मी त्या तळागाळात जाणार आणि मी स्वतः ती कामं करणार, ह्याची ती व्याख्या अजून बदलली की तीच आहे? नाही, बदलत चालली. कारण समाज एक आत्ता एक चांगल्या मार्गाने पुढे चाललेला आहे. आत्ता गेले 10 वर्षामध्ये नागरिकांच्या विचारामध्ये जो बदल होतोय, उच्च नीचची भावना असेल किंवा जाती धर्माची जी भावना असेल किंवा श्रीमंत गरिबाची जी भावना असेल, ह्यातली जी दरी निर्माण झाली होती गेले 70 वर्ष, ह्याच्यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झालेली होती. पण अलीकडच्या काळामध्ये ती दरी खूप कमी होत आलेली आणि हे सगळे घटक जे आहेत, मी आत्ता ज्याची नावं घेतली ते सगळे एक क्लोज येत चाललेले आहेत. ही दरी खूप कमी होत चाललेली आहे, नागरिकांच्या विचारांमध्ये खूप बदल होत चाललेला आहे. तर मला तरी असं वाटत नाही की म्हणजे ही व्याख्या आता बदलत चाललेली, कुठेतरी नागरिक खूप मॅच्युअर व्हायला लागलेले आहेत आणि सर्वजण त्या घटकांपर्यंत पोहोचून मदत करण्यात इच्छुक देखील आहेत. मग बिसाईड सोशल वर्क तुमच्या हॉबीज काय आहेत? आणि एक असं पॅशन जे तुम्हाला तुमच्या आतमध्ये ठेवायचं आहे ते कायम, म्हणजे कितीही काम आलं, कितीही मी वर्कलोडमध्ये असलो, ते एक पॅशन माझ्यासोबत आहे, हे आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन असतं, प्रत्येकाला असतं. तसं एक तुमचं पॅशन काय आहे आणि तुमच्या हॉबीज काय आहेत? माझं सर्वात ह्याच्यात तुम्हाला वेळ भेटला तर मी तुम्हाला सर्वात जास्त म्हणलं ट्रॅव्हलिंग मला भयंकर आवडतं. खूप ट्रॅव्हलिंग करतो मी, पूर्ण भारतभर ट्रॅव्हलिंग करतो मी. आत्तापर्यंत भारतातले 10 ते 12 राज्य माझे पूर्णपणे फिरून झालेले आहेत. बऱ्यापैकी धार्मिक स्थळं असतील किंवा ज्योतिर्लिंग असतील, इवन
पूर्ण नॉर्थ माझं फिरून झालेलं आहे. त्यामुळे ट्रॅव्हलिंग ही मला भयंकर आवडते. कारण की तुम्हाला सांगतो की रिअल लाईफ मधला जो अनुभव आहे, प्रत्यक्षातला जो अनुभव आहे, हा ट्रॅव्हलिंग मधनं तुम्हाला खूप सहजतेने समजतो. कारण त्यामध्ये तुम्ही रोज वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटता, खूप नवीन भागात जाता, नवीन लोकांना भेटता, त्यांच्याकडे तुम्हाला शिकायला खूप भेटतं. एक नवीन विचार तुम्हाला त्याचं अवलोकन करता येतं आणि ते तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असं इम्प्लिमेंट करून तुम्हाला तुमची ग्रोथ होण्यास चांगली मदत होऊ शकते. त्यामुळं आणि दुसऱ्या हॉबीज जर माझ्या म्हणसाल तर मला कुकिंग आवडते. खूप चांगलं कुकिंग मी करतो. त्यानंतर मला बुक रिडिंग पण आवडते खूप. माझ्या लाईफमध्ये माझं वक्तृत्व थोडंफार काय सुधारलं असेल तर ते बुक रिडिंग्समुळे आहे. त्यामध्ये जर सांगायचं झालं तर राजा शिवछत्रपती, छावा, छावा. शंभू, पानिपत, बरोबर. ययाती, मृत्युंजय, परत थोरले माधवराव पेशवे, बरोबर. थोरले बाजीराव पेशवे, बाजीराव पेशवे. परत राऊ, ह्यासारख्या कादंबऱ्या मी आत्ता वाचलेल्या आहेत. आणि जसा वेळ मिळेल तसं मी बुक रिडिंग्स माझं चालू राहतं. रिडिंग्स हा एक त्याची भयंकर मला एक आवड आहे रिडिंगची एक. कुकिंग मला खूप आवडतं. आणि तुम्ही असे एक जर पॅशन म्हणसाल तर एक्सरसाइज जर तुम्ही म्हणसाल तर ती एक्सरसाइज देखील मला करायला खूप आवडते. म्हणजे जसं मला कळतंय तेव्हापासून तर आत्तापर्यंत असा एकही वीक किंवा मंथ एअर नसणार आहे की त्या दिवशी मी एक्सरसाइज केली नाही असं मला आठवत नाही. हो, त्यामुळं स्वतःला फिट ठेवण्यामध्ये, कारण की एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा टास्क आपल्यासाठी आहे की आपण स्वतःला फिट ठेवणं. बरोबर. अगदीच बरोबर. कारण आपण स्वतःचा सदृढ राहिलो तर आपण दुसऱ्यांची मदत करू शकतो. अगदीच बरोबर. त्यासाठी तुमचं वेळोवेळी जेवण, एक्सरसाइज, त्यामुळे ती एक हॉबी अशी आहे की शेवटपर्यंत ती कधीच तर सुटावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे ती कायम तुमच्या सोबतच असेल. कायम सोबत माझ्यासोबत असावी. मग कुठली अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यात जास्त दुःख देते? मी तुम्हाला एक थोड्या वेळापूर्वी सांगितलं की माणूस हा एकटा कधी नसतो, त्याच्या आठवणी त्याच्यासोबत असतात. त्यातल्या काही चांगल्या असतात किंवा वाईट असतात. तर लाईफमध्ये माझ्या काही अशा वाईट आठवणी देखील आहेत ज्या रोज आठवतात, दिवसातनं 2-3 वेळा माझ्या समोर येतात. तर तेवढ्या वेळेपुरतं ते मला दुःख देतात. पण ते जागेवर विसरून मला पुढं जायचंय हे माझं एक माइंड सेट करून ठेवलेलं आहे मी. पण त्या आठवणी ज्या तुम्ही जे म्हणले तसं प्रकारे दुःख देणार असेल तर ते काय त्या आठवणीच आहेत किंवा वर्तमान काळात आणि भविष्यात, असं भविष्याचं सांगू शकत नाही. पण वर्तमान काळात तरी कुठली अशी गोष्ट नाहीये की जी मला दुःख देते. फक्त आठवणी म्हणसाल तर त्या आठवणी त्याच त्याच गोष्टीत घेतलं काय आपलं दुःख मला भेटते. तुम्ही केलेली अशी गोष्ट जी तुम्ही नव्हती केली पाहिजे? खरं तर एक एक मजेशीर अँगलने या गोष्टीकडे बघेल मी. जी गोष्ट मी नव्हती करायला पाहिजे ती म्हणजे मी आईंना आमच्या इंस्टाग्राम शिकवलं. ही गोष्ट ऍक्च्युली मी नव्हती करायला हवी. कारण जेव्हापासून त्यांना या गोष्टी मी शिकवल्यात त्यांच्याकडनं रोज मला लग्नाचे रील्स येतात. त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही माझं इंस्टाग्राम ओपन करून बघसाल, अगर आपकी शादी नहीं हो रही है तो उसके लिए क्या उपाय करें, सोमवार के दिन आपको धतूरा चढ़ाने से आपकी शादी जल्दी हो सकती है, या फिर 10 दिन में चांद जैसा गोरा कैसा बना जाए, या फिर अच्छी दुल्हन के लिए क्या नुस्खे करे, क्या उपाय करे, ह्या व्यतिरिक्त रील्स मला येत नाही. त्यामुळं आईंना इंस्टाग्राम शिकवणं आणि त्यांना ते समजवणं ही गोष्ट मी नव्हती करायला हवी होती असं मला पण वाटतं. तुमच्या हॉबीज मध्ये कुकिंग हा खूप तुमचा फेवरेट पार्ट आहे. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय येतात? लग्न करण्यात काय अडत आहे तुम्हाला? ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या आईला आज मिळणार आहे की काय कुठे अडतं. काही गोल्स आहेत त्या एज पर्यंत ठरवलेत की ते मला कम्प्लीट करायचे, त्यासाठी थोडा उशीर झाला हे असं मला वाटतंय. तर गेले पुढच्या 1-2 वर्षामध्ये ते मी अचीव्ह करल असं मला वाटतं. ते अचीव्ह केल्यानंतर एक माइंड माझं एक तयार होईल की हा चला आता आपण लग्न करू शकतो. तोपर्यंत मला थांबायचंय.
मग त्या लग्नामध्ये पण तुम्ही टार्गेट ठेवाल की मला हा टार्गेट ह्या वेळेस पूर्ण करायचा आहे, त्यात पण तुम्ही टार्गेट ठेवणार आहात का? तसं नाही, खरं तर टार्गेट ठेवून नाही म्हणता येणार, पण लग्न हा गोष्ट अशी आहे की आई वडील आणि परिवार हे जेव्हा सांगतील किंवा ह्यांची स्वीकृती किंवा हे ज्यावेळेस आपल्याला सांगेल बाबा ठीक आहे बाबा आता ही गोष्ट केली पाहिजे, तर त्या गोष्टी ही गोष्ट जर मी माझ्या सोशल आणि बिझनेस लाईफशी जर कम्पेअर करायला गेलो तर मी त्याच दृष्टिकोनातून बघत राहील. ॲक्च्युली ह्या बाबतीमध्ये माझा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो की हो की मी हे गोल्स अचीव्ह करणार, मी फायनान्शियल थोडा अजून थोडा स्टेबल होणार आणि मग त्यानंतर आपण लग्नाचा विचार करू. हा झाला माझा पॉईंट ऑफ व्ह्यू त्या गोष्टीकडे बघण्याचा. पण ह्या गोष्टी बाबतीमध्ये जास्त चांगला विचार माझ्यापेक्षा माझे आई वडील करू शकतात असं मला वाटतं. बरोबर, अगदीच बरोबर. तुमचा धार्मिकला खूप एकंदरीत कल आहे. तुमच्या मताने आजची यूथ किंवा आजची जी पिढी म्हटलं तरीच आहे की आजची जी पिढी आहे ती कल्चरल आणि संस्कृती एका पॉइंटला विसरत चालली किंवा त्याला टाळतीये. मग तुमचं त्याच्यावर काय मत आहे की ती टाळतीये खरंच की त्यांना कंटाळा येतो ते संस्कृती पाळण्याचा, की जे जेनझी टॅग लागतं आणि मग ते नाही गोष्टी करत की नाही हे आपल्यामध्ये बसत नाही, आम्ही करणार नाही, आम्हाला जितकं जमतं आम्ही तितकंच करणार. मग हे जी थिंकिंग आहे आजच्या पिढीची त्याच्यावर तुमचं काय मत आहे? ह्या थिंकिंगमध्ये अलीकडच्या काळामध्ये पॉझिटिव्हली खूप चांगले बदल होत चालले असं मला म्हणायचं आहे. याचं श्रेय जर द्यायचं झालंच तर मी एक ओपनली सांगतो, आपल्या देशाचे जे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांच्या विचारांच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये, पूर्ण राज्यामध्ये म्हणा, पूर्ण समाजामध्ये यूथचं जे धार्मिक विषयांकडे किंवा सांस्कृतिक विषयांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे पण जे विचार आहेत त्यात खूप पॉझिटिव्हली बदल आलेले असं मला वाटतं. मी भारतातले खूप बऱ्यापैकी धार्मिक स्थळ आज गेलेलो आहे त्या ठिकाणी, तर तिथं मला यूथचा प्रभाव खूप दिसतो. आधीच्या काळामध्ये ह्या यूथचा त्या ठिकाणी जास्त येणं जाणं नव्हतं, असं जास्त त्या ठिकाणी गेल्यावर मला स्थानिकांकडनं कळतं, पण अलीकडे तो वाढत चाललेला आहे. तर ह्या माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायचं झालं तर यूथच्या विचारांमध्ये बदल होतोय, ह्या गोष्टींकडे बघण्यामध्ये पॉझिटिव्हली बदल होतोय. मग तुम्ही हेच जे कल्चरल आणि आपली जी पारंपरिक संस्कृती आहे ती जपण्यासाठी तुमच्या साईडने तुम्ही काय प्रयत्न केलेत? खूप याच्यासाठी आमचं एक संस्कृती संवर्धन मंच म्हणून एक संघटना आहे पिंपरी सौदागरमध्ये आमची. आमच्या सर्व मित्रांची, माझे सर्व त्याच्यामध्ये मार्गदर्शक गुरुवारी मंडळी आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या एरियामध्ये संस्कृती संवर्धन मंचच्या माध्यमातून पतंग महोत्सव असतील किंवा गुढीपाडवा शोभायात्रा असतील किंवा दिवाळीमध्ये पारंपरिक पद्धतीने वसुबारसच्या दिवशी आपण गायी आणि गायीच्या वस्त्राची पूजा करतो, तर त्या पूजेचं आयोजन करणं असेल किंवा गायत्री परिवाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी यज्ञाचं आयोजन करत असेल किंवा इस्कॉन इस्कॉनशी पण मी खूप रिलेटेड आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही गीता जयंती साजरी करतो दरवर्षी. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, दसरा महोत्सव असेल, अशा भरपूर प्रकारचे सांस्कृतिक प्रोग्राम आम्ही अरेंज करतो. होळी असेल, रंगपंचमी, पण हे साजरे करत असताना ते पारंपरिक पद्धतीने कसे साजरे केले जातील ह्याच्याकडे आमचा जास्त कल असतो. सेलिब्रेशन आपल्या हिंदू सणांमध्ये सगळेच करतात, पण अलीकडे तो पारंपरिक टच जो आहे तो कुठेतरी हिरावत चाललाय असं वाटतं मला. म्हणजे पुरातन काळामध्ये ज्या प्रकारे ते सण साजरे केले जायचे त्या प्रकारे ते साजरे केले जावे यासाठी आम्ही यूथला जास्तीत जास्त अट्रॅक्ट करतो, याच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून ते भरपूर गोष्टी शिकतात, त्यातनं काही गोष्टी भरपूर समजतात आणि त्याचा ते प्रचार प्रसार करतात. मग तुम्ही तुमच्या साईडने बरेच एफर्ट्स देत आहे ह्या यूथला ट्रेडिशन आणि कल्चर, आपली संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं तुम्ही पुरेपूर हो. योजना करताय, बरोबर? Yes. तर तुमच्या सध्या कोणत्या नवीन ॲक्टिव्हिटीज आहेत? आता करंटली जर म्हणायला गेलं तर पूर्ण देशामध्ये इलेक्शनचं वातावरण आहे. आता खासदारकीचं इलेक्शन चालू आहे, तर आत्ता करंट ॲक्टिव्हिटी जर म्हटलं माझी, तर आमचं इलेक्शन कॅम्पेन एक मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज पिंपरी चिंचवड विधानसभेमध्ये एक आमचा ग्रुप आहे, मोदी 3.0. मागच्या पंचवर्षमध्ये 2.0, म्हणजे मोदींचे तर 3rd टर्म चालू आहेत आणि आम्ही पूर्ण देश गृहीत धरून आहे की ते पंतप्रधान होणारच आहेत. तर मोदी 3.0 एक आमचा ग्रुप आहे. तर करंटली ॲक्टिव्हिटीमध्ये डोर टू डोर जाऊन कॅम्पेनिंग करणं, पॅम्पलेट्स देणं, लोकांना समजावून सांगणं की हे गव्हर्नमेंट तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी किंवा तुमच्यासाठी कशा प्रकारे उत्तम आहे, ही आत्ता करंट ॲक्टिव्हिटी आमच्यात या घडीला चालू आहे. म्हणजे तुम्ही अप्पा बारणेंचा प्रचार करत आहात सध्या पिंपरी चिंचवडमध्ये, हो. आणि तुम्हाला किती पर्सेंटने प्रतिसाद चांगला मिळत आहे? खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, खूप चांगला. कारण की हे इलेक्शन जनतेने हाती घेतलेलं आहे. ह्याला लीड कुठला राजकीय नेता किंवा पक्ष न करता जनता या इलेक्शनला लीड करते. मला वाटत नाही बाकीच्या पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा डोर टू डोर कॅम्पेन असेल तेव्हा त्यांना कोणी चहा कॉफी किंवा जेवणाची विचारत असतील, मला वाटत नाही. पण जेव्हा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा मोदींच्या विचारांशी सुसंगत असणारा कार्यकर्ता जेव्हा रोड रोड कॅम्पेन येतो, असं कुठलंही घर नसतं की तिथं रागात आम्हाला जावं म्हटलेत तुम्ही, किंवा तुम्ही परत येऊ नका, किंवा कुठं कुत्सित भाषेत आमच्याशी बोलणं झालं, असं कुठं प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाणी विचारतात, चहा कॉफी विचारतात, जेवणार का विचारतात. इव्हन त्यांना आनंद होतो की मोदींना रिप्रेझेंट करणारे कोणीतरी कार्यकर्ते आमच्या दारापर्यंत आलेत. त्यामुळे हा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की लोकांकडनं ह्या प्रकारचं प्रेम दिलं जातं. मग मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणेच होतील असं? हो, 100% 100% आहे. 100%. कारण की त्यांचं कामच ते त्यांचं सांगतं. कामही ते चांगलं आहे. आणि पिंपरी चिंचवड विधानसभामध्ये जी प्रचाराची धुरा आहे ती शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांनी हाती घेतलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतोय. त्यामुळं त्यांच्याकडनं रिझल्ट हा चांगलाच मिळणार याची सर्वांना गॅरंटी. जेव्हा एखादी गोष्ट प्लॅन केल्याप्रमाणे नाही होत तेव्हा तुम्ही फ्लेक्झिबल कसे राहता? अलीकडच्या काळामध्ये हे दगदग जी वाढली, धावपळ वाढली, त्यामुळं थोडी चिडचिड पण होते, थोडंसं माइंड अनस्टेबल पण होतं, थोडंसं काही गोष्टींचा राग येतो एखाद्या गोष्टीसाठी. कारण की एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी त्यासाठी मी माझे 100% योगदान देतो की मला ही गोष्ट करायची, आणि ती फक्त करायची म्हणून करत नाही, तर ती सक्सेसफुली पूर्ण करून त्याचा जो काय फायदा आहे सर्वांना घेऊन देणं की त्याच्यातनं मला जे काही त्याचा उद्देश असेल तो घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये माझे 100% देतो मी. आणि त्यानंतर पण जर ती गोष्ट पूर्ण झाली नाही तर थोडं मन दुखावतं, थोडा राग येतो, थोडं चिड येते. त्यावेळेस थोडं एक वेळ असतो, तो वेळ मी फक्त जाऊन देतो. थोड्या वेळानंतर ती गोष्ट इग्नोर करून किंवा ती थोडंसं गोष्ट त्याच्यावरती विचार करून मी फ्लेक्झिबल होऊन जातो. तुम्ही पण एक बिझनेसमॅन आहात, तर या यूथला तुम्ही काय ॲडवाईस द्याल? युवा बिझनेसमॅन म्हणून मी एवढंच सांगू शकतो की बिझनेस हा एक काही पार्ट टाइम करण्यासारखा तर जॉब नाही आहे. तुमच्याकडे जर जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्ही बिझनेस क्षेत्रामध्ये पहिल्यांदा उतरा. आणि कोणताही बिझनेस हा छोटा किंवा मोठा नसतो, किंवा तुमची इन्कम ठरवणार नाही की तुमचा बिझनेस किती योग्य का अयोग्य आहे ते. फक्त मी एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तेवढेच डेडिकेटेड आणि फोकस्ड राहा. कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही टॉपला कसे राहाल याचा प्रयत्न करा. म्हणजे ते क्षेत्र कसलंही असू द्या, तो बिझनेस किती छोटा व मोठा असू द्या. ठीक आहे, तुम्ही चहाचा बिझनेस करताय, तुम्हाला वाटत असेल चहाचा बिझनेस खूप छोटा आहे, त्याचा इन्कम खूप छोटा आहे, पण तुम्ही 100 चहावाल्यांमध्ये तुमचा चहा सगळ्यात टेस्टी कसा राहील
ह्याचा विचार तुम्ही करा, तुमचा सक्सेस आहे. तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमॅन तेव्हा बनणार, हे माझा विचार आहे. 2024चे तुमचे फ्युचर विजन्स किंवा तुमचे प्लॅन्स काय आहेत? सर्वात 2024 संदर्भात तुम्ही विचारता का, सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान कसे होतील, सगळ्या गोष्टी सोडून मी ह्याच्याकडे जास्त फोकस करतोय. आत्ता महाराष्ट्रामध्ये 4थ्या चरणाचं इलेक्शन चालू आहे. आम्ही आत्ता मावळ लोकसभेमध्ये काम करतोय. 13 तारखेनंतर आम्ही जे 5व्या चरणामध्ये तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये जाऊन ॲज अ कार्यकर्ता काम करण्याचे आमचे प्लॅन्स आहेत. म्हणजे ज्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीला सीट्स कमी येण्यासंदर्भात अहवाल आलेला आहे, तर एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी जाऊन काम करण्याची आमची इच्छा आहे. आणि तसं आमच्या संघटनेमध्ये चर्चा चालू आहे, तसे आम्ही प्लॅन्स केलेले आहेत की आपण एक कार्यकर्ता म्हणून काय करू शकतो. तर 2024चा सगळ्यात पहिला माझा जो प्लॅन असणार आहे की यानंतर आंध्र आणि तामिळनाडूमध्ये जाऊन एक कार्यकर्ता म्हणून तिथं कुठल्या तरी भागामध्ये काम करणे. मग इंडिपेंडेंट सक्सेस मिळवलेला अनुभव तुम्ही सांगू शकता का? वैयक्तिकली इंडिपेंडंट सक्सेस सांगण्यापेक्षा माझ्या लाईफमधील ओव्हरऑल तुम्हाला एक सांगायचं झालं तर पिंपळ सौदागरमध्ये आज एक डॉग स्पॉट म्हणून एक गार्डनमध्ये एक छोटासा पार्ट मी विकसित केलेला आहे. तर पूर्ण महाराष्ट्रामधला हा सर्वात पहिला प्रकल्प आहे, एक विकसित डॉग स्पॉट असलेला. हा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तो तिथं पूर्ण झालेला आहे. 2022 साली ही कन्सेप्ट काही नागरिकांनी माझ्या समोर मांडली की पिंपळ सौदागर भागामध्ये भरपूर प्रमाणात डॉग्स लवर राहतात आणि मी सुद्धा एक स्वतः डॉग लवर आहे. माझ्याकडे ऑफकोर्स 3 डॉग्स आहेत. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, तर पूर्ण लिनियर अर्बन गार्डनमध्ये एक छोटीशी स्वतंत्र जागा डॉग स्पॉटला त्या ठिकाणी मी अवेलेबल करून दिली 2022 साली. त्यासाठी ज्या काही परमिशन्स लागतील कमिशनर साहेबांच्या माध्यमातून, गार्डन डिपार्टमेंटच्या माध्यमातून, बॅग डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या रितसर परवानगी घेऊन आमच्या नगरसेवक निर्मलाताई कुटेंच्या माध्यमातून त्या सगळ्या परवानगी घेऊन त्या ठिकाणी एक जागा मी सँक्शन करून घेतली. आणि मागच्या एक 6 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी शंकर भाऊ जगतापांच्या मार्गदर्शनाखाली एक निधी सँक्शन करून तो पूर्ण एक स्पॉट एक चांगल्या प्रकारे विकसित केला. तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी डॉग कॅफे, डॉग शॉप, पार्किंग्स, टॉयलेट्स, डॉग टॉईज, परत डॉग स्कल्पचर आणि चांगले उत्तम प्रकारची झाडं त्या ठिकाणी लावण्यात आलेली. एंट्री एक्झिट गेट्स त्या ठिकाणी आहेत. आणि अशी इतकं अद्ययावत डॉग स्पॉट अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच नाही आहे. त्यामुळं ते मी करू शकलो. मला असं वाटतं कुठंतरी ती माझी एक अचिव्हमेंट आहे की मी ठरवलं हो मला ही गोष्ट करायची आणि ती अशा पद्धतीने करायची आणि ती मी पूर्ण त्याच पद्धतीने केली. तर म्हणू शकतो की ती एक माझी एक अचिव्हमेंट आहे चांगली. तर तुम्ही केलेल्या सोशल वर्कबद्दल एक थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. सोशल वर्क विषय तशी भरपूर मोठी लिस्ट आहे, पण एक थोडक्यात सांगायचं झालं तर 2 वर्ष आपल्या भारत देशामध्ये पूर्ण जगभरामध्ये करोनाची साथ आली होती आणि खरं तर त्यावेळेस सर्वांना मदतीची गरज होती. तर त्या 2 वर्षांमध्ये जो कोरोनाचा जो पिरियड होता तिथले 3 महिने सेकंड वेव्हमध्ये 3 महिने पिंपळ सौदागर राटणी भागामधले जवळपास 1200 ते 1500 कुटुंबांना रोज सकाळ संध्याकाळ मी जेवण पुरवायचं काम केलं. पूर्ण एकदम उत्तम प्रकारचं जेवण त्यांना घरपोच पुरवण्याचं काम केलं. जवळपास 5000+ फॅमिलीजला मी राशनचे किट्स घरपोच दिलेले आहेत. त्यावेळेस एक 100+ गरजू नागरिकांना त्यावेळेस रेमडेसिवीर अवेलेबल करून देणं, जवळपास 40 ते 50 नागरिकांना मी त्यावेळेस प्लाझ्मा अवेलेबल करून देणं आणि भरपूर रुग्णांना त्यावेळेस बेड्स मिळत नव्हते. त्यामुळं माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये जितके काही हॉस्पिटल्स आहेत, जितके काही डॉक्टर्स आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना बेड्स अवेलेबल करून देणं. तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर
मी काय केलं असेल ह्या सोशल वर्क लाईफमध्ये, तर ही गोष्ट मी केलेली आहे. आणि त्या एवढ्या दिवसांमध्ये मी नागरिकांचं इतकं प्रेम कमवलं. तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट त्यावेळेसची. फर्स्ट वेव्हमध्ये माझी पूर्ण फॅमिलीला कोरोना झाला होता. 12 लोकांची आमची पूर्ण फॅमिली. फक्त अपवाद मला सोडता, म्हणजे नंतर मला डिटेक्ट झाला, पण मला स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलं होतं. आणि त्यावेळेस बेड पण अवेलेबल होत नव्हते. माझे 2 काका आणि काकींना जिल्हा रुग्णालयामध्ये, एक काका काकी आणि त्यांच्या मुलांना जिजामाता हॉस्पिटलमध्ये, आई वडिलांना आणि त्यांना लोकमान्य हॉस्पिटल, जशी जागा तसं त्यांना अवेलेबल करून दिलं. त्यांना रोजचं त्यांना तिथं जाऊन टिफिन देणं, त्यांना काय हवं ते ना बघणं, हे सगळं करताना घरी असताना त्यावेळेस मी जे सोशल वर्क केलंय ह्याच्यातून जे पोचपावती म्हणतो किंवा जे मी प्रेम कमवलं नागरिकांचं, हे त्यावेळेस मला दिसून आलं. रोज मला फोन आणि मेसेज द्यायचे की आम्ही तुला डबा पाठवते, आम्ही तुला डबा पाठवते, आम्ही तुला जेवण पाठवते म्हणून. सकाळी जेव्हा मी 8 वाजता उठून घरातनं बाहेर जायचो, तो बाहेरच्या वाट्यावरती कमीत कमी 25 ते 30 डब्याच्या बॅग असायच्या. रोजचे मला 25 ते 30 डबे मला सौदागरमधनं यायचे. शेवटी मी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर पोस्ट टाकली होती की प्लीज कृपया कोणी जेवण पाठवत जाऊ नका. माझ्या जेवणाची सोय माझ्या मामांची किंवा माझ्या बाकीच्या भावांनी केलेली आहे. म्हणजे हे प्रेम मी कमवलेलं आहे. सोशल वर्कच्या माध्यमातून जर रिटर्नमध्ये मला काय भेटत असेल, मी निस्वार्थ कर्म करतो, त्याच्या बाबतीमध्ये काय हवं ते नाही, पण रिटर्नमध्ये जर मला काय भेटत असेल तर हे प्रेम नागरिकांचं मला भेटते. अजून सांगायचं झालं तर दरवर्षी 4 एप्रिलला अनाथ आश्रमामध्ये मी व्हिजिट देऊन त्यांना हवं नको त्या गोष्टी बघत असतो. त्यांना खाण्यापिण्यासाठी किंवा तिथल्या मुलांना खेळण्यासाठी काही गोष्टी असतील त्यांना तिथे जाऊन त्या गोष्टी देणं, किंवा एक संकल्प आमच्या टीमने पूर्ण केलेला आहे वृक्षारोपणाचा. आत्तापर्यंत आम्ही जवळपास 2,500 ते 3,000 झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे. ह्या एक सोशल वर्कमध्ये गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. तसंच दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. त्याच्यामध्ये जवळपास 70 ते 80 100 पर्यंत नागरिक रक्तदान करतात त्यावेळेस. तर अशा प्रकारच्या सोशल ॲक्टिव्हिटीज चालू असतात. मग आता तुमचा वाढदिवस 11 मेला आहे, तर तेव्हा तुम्ही ब्लड कॅम्प ठेवलाय का? आता 13 मेला वोटिंग्स असल्यामुळं आचारसंहिता लागू आहे. त्यामुळं ह्या 11 मेला एक पदाधिकारी असल्यामुळं मला माझ्या नावाने काही कोणता कार्यक्रम करता येणार नाही. पण तरी पण माझे प्रयत्न असणार आहेत की काहीतरी नागरिकांना किंवा समाजातल्या निर्बल घटकांसाठी मला काहीतरी करता येईल असा मी काहीतरी विचार करतोय. थँक्यू. इन्स्पायर्ड स्टोरीचा भाग झाल्यासाठी तुमचं लाख लाख धन्यवाद.